नवीन दिवस, नवीन संधी. प्रत्येक सकाळ आपल्या आयुष्यातील एक नवीन पान उलगडण्याची संधी देते. त्याचा सदुपयोग करून आपल्या स्वप्नांना पंख द्या. शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहात सर्व तुम्ही? स्वागत आहे तुमचे आर के ब्लॉग्समध्ये. आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तुमच्यासाठी. सो फायनली आम्ही स्टॉल प्लेसवर पोचलो आहोत. एकच मेनू असल्यामुळे जास्त सामान नव्हते आज. सो फायनली आम्ही स्टॉलवर पोचलो आहोत. मी सर्व सामान सेट करत आहे स्टॉलवर. सो थोड्या वेळाने मी धूप लावले. धूप लावण्याचे कारण धूपच्या स्मेलनी मला एक पॉझिटिव्ह वाइब्स येते. नंतर थोडे साबुदाणे खिचडी घेऊन द्रोणमध्ये स्टॉल खाली ठेवले. असे करण्याचे कारण म्हणजे ज्या प्लेसमुळे आपल्याला काम करण्याची संधी मिळते, एक रिस्पेक्ट म्हणून. बाकी प्रत्येकाचे विचार असतात आपले आपले. चला तर मित्रांनो, आज मी साबुदाणा खिचडी कशी बनवली आहे ते दाखवते. करुण आणि मी. सो फायनली आमचे फर्स्ट कस्टमर आले. त्यांच्याकडे कॅश नसल्यामुळे त्यांनी आम्हाला ऑनलाईन पे केले. करुणची तब्येत ठीक नसल्यामुळे तो स्टॉलवर उभा राहत नव्हता आज. सो मलाच फायनली उभं राहावं लागले आज. करुण बोलतो, एकटे एकटे व्हिडिओ काय काढते, मला पण व्हिडिओ काढायचा आहे. सो फायनली तोही स्टॉलच्या जवळ उभा राहिला आणि रेसिपी शो करत आहे काय बनवलं आहे म्हणून. नुसते नखरे असतात. सो आमचे सेकंड चिल्ले पिल्ले कस्टमर पण आले शाळेतून हाफ डेनी खिचडी घ्यायला. तर माझ्या मामीचाच मुलगा आहे, तोच सर्व मित्रांना घेऊन येतो. सांगत असतो माझ्या ताईने स्टॉल लावला आहे, चला तुम्हाला तिकडे घेऊन जातो. सो नेक्स्ट काका पण आले थोड्या वेळात. तसेच इथे पण घोळ झालं आमचं. त्यांच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. इवन आम्ही पण कन्फ्यूज झाले, ते लोक कोणत्या अँगलनी पैसे मागतायत म्हणून. त्यांनी 50 रुपीज दिले, नंतर 10 रुपीज दिले. आम्ही पुन्हा कन्फ्यूज झालो की त्यांना किती द्यायचे आहेत. पैसे नसल्यामुळे त्यांनी 60 रुपीज दिले आम्हाला त्यांना 40 रुपीज रिटर्न द्यायचे होते. सो हे घोळ झालेला, तेही सॉर्ट आऊट झालं. सो तुम्हाला आमचे आजचे व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आमचे चॅनल आर के ब्लॉग्सला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय. टेक केअर.